सकाळ सकाळ आनंदी सुद्धा त्यांच्या मागे लागली आणि विराजची गाडी यायचा वेळ झालेला आहे. सगळे लेकर गेलेत, फक्त विराजच राहिलाय अजून. तर आनंदी बी जायची म्हणतीय. आणि माऊ बाय बाय कर मला, चल बाय. हा करती बाय बाय पिल्लू बाय. जा पटकन. आमची ताटली जातात दुधाची घेऊन. तर काय गिऱ्हाईक देतोय सकाळवरून, गिऱ्हाईक बी चालू आहे. विराजला शाळेत सोडून आलोय. तर आता एक जणाला काय करायचंय, कॉक टाकायचा आहे गाडीला. तर ते जवळपास 15 मिनिटं झाले आहे थांबलेत आपल्यासाठी की बाबा टाका, गडबड आहे आम्हाला, कामाला जायचंय म्हणजे ड्युटीला, आणि घरी बी जाऊन काय आवरायचंय. तर तिथे त्यांना एकदा कॉक टाकून खाली टाकून म्हणजे काय होईल, पडलं तरी लागणार नाही. तर हा कॉक खराब झाला. याला काय झालं, एमसी लावलं होतं का? नाही, ते आतून प्लेट गेले त्याच्यापासून. असं आहे का, फक्त लिकीज मारतंय. नवा टाकला झंझट नाही, डायरेक्ट कॉक. काय नाही अडचण, जमन ह्याला आहे वरी गची नवी. मग कदम ओके, येऊ का आता? चला, गाडीचं काम झालं तर वर आता दुकानातलं काम आलं. ओके, कशी ॲक्शन केली आता? वा, काय छान आहे, काय क्यूट पुरगी असते ती, छान. चला तर कुरकुरा घेतलाय, चाऊमिन घेतलंय, टिकल्याचं पाकिट घेतलंय, कोण घेतलाय. पुरी लय खुश आहे, शाळेत जाताना एकदम टिकल्याचं पाकिट. आता मेहंदी कधी काढायची? संध्याकाळी. बर, बोला अजून. चला, सकाळी सकाळी शाळेत पोरं असे जातात आणि म्हणजे मुली चालल्या शाळेत आता. चला तर आता पोरी आल्या त्या दुकानाला. त्यांनी लय मोठा खरबूज चॉकलेट घेतला, रुपयाच्या 4 येतात, भल्या मोठ्या, त्याच्यामुळे 10 रुपयाच्या लय म्हणजे 40 चॉकलेटी आल्या. आता म्हणलं एवढ्या एका मुलींनी चालल्या दिदीनी, म्हणलं की वर्गात गेलं आणि शाळेत आता दिवसभर खायचे. सरनी पुढे शिकले की मागं खायचं, आणि सरनी बघितली की गप बसायचं, आणि सरनी पुढं पाहिले की खायचं. अशी कॉमेडी केली मी. आणि चला थोडं हसायला बी पाहिजे. सगळ्या पुरी हसायला लागल्या. म्हणले हा अवघडच खेळ झाला, हे काका काही सांगायला लागले म्हणले दुकानदार. यायला म्हणलं अवघडच झालंय जरा. तर थोडी कधी थोडासा नाही का टाइमपास पण मी करत असतो, पुरीला पण हसायला लावत असतो. त्यांना मला आता एवढं नेलं ना चॉकलेटी, म्हणजे की तसं करायचं. सरनी पुढे बघितले खायचं, आणि मागं बघितलं की गप्प बसायचं असं न खाल्ल्यावनी. पण म्हणलं जर का सरनी पाहिलं तर तुमच्या सगळ्या चॉकलेटी गेल्या म्हणलं, मग एक चॉकलेट राहत नाही म्हणलं तुमचं. तर असं एक थोडीशी कॉमेडी केली. चालूच असतं हे, लहानपणी असे पोरं करीतच असतात. आणि आपण बी थोडंसं त्याच्यातून सगळ्या मुली म्हणजे नाही का एकदम हसायलाच लागल्या मुली माझं बघून. म्हणलं बराचसा टाइम झाला, पटकन मी काय करतो आता आंघोळ करतो. जवळपास 8:30 वाजल्या. दुकान आणि विराजला लावले शाळेत, त्याच्यामुळे एवढा टाइम होतोय. आता पटकन आंघोळ करतो. 9-9:30 वाजेपर्यंत जेवण करून मला पण ड्युटीला जावं लागतं, माहितीत आहे. आणि जायचं, आवरता घेतो मी आता. दीपालीचा आवरला असेल. दीपाली आवरलं तुझं? चल की आवरतं पटकन, आवरतं की चल. आज आभाळ आलंय तर सगळा अंधार पडल्यावर दिसायला लागलाय. आभाळ आलंय पण पाऊस बिलकुल नाही आमच्याकडे अजून. काय पाऊस म्हणजे काय सांगायचंच नाही, पाऊसच नाही आहे अजून. तर पाऊस जर झाला असता आणि काकरी जरी झाली असती, काकऱ्या झाल्यानंतर मोठा पाऊस जरा पेरण्या होत्यात, काही ना काही पेरलं असतं. पण बिलकुल पाऊस नाही, नुसतं आभाळ आलंय असं एकदम काळा आहे, पण पाऊस नाही. आज तारीख आहे 25 तारखेला, पण बिलकुल पाऊस नाही, एकदम शांत. आणि असं म्हणजे अख्खं 25 म्हणजे आता 30 तारीख यायला काही टाईम लागत नाही, म्हणजे अख्खा जून महिना गेलाय पाऊस नाही आमच्याकडं. तर चला, हे आवरलं ती परी. धप्पा तो हमारे लिवर में लगा अभी नहीं डाला है ना। बरं, तर ऐक ना, तू आता देवाची रोजचीच पूजा करते, दाखवलंच नाही आता लय दिवस झाले. चला तर सकाळी सकाळी बघता बघता जवळपास 9:30-10 वाजत आल्यात, आणि आज जरा उशीरच झालाय. काय म्हणते दीपाली? हा, आता काम तर सगळं आवरलंय, आता निघायचंच आहे, मला पण जायचंय. आता डबा बांधून जा हॉस्टेलला, म्हणजे डबा झालाय, गाडीला पण अडकून ठेवलाय. तुला काय काम आहे आज? मला आज काम काहीच नाही. हा, आता फक्त कपडे धुवायचे राहिले, तर हा, कपडे धुणारे काम आवरले. आणि दुपारी येतो विराज. दुपारी येतो विराज, कारण उन्हामुळं 7ला शाळा आहे, 12ला सुट्टी आहे. हा, मग 12 वाजता तरी म्हणलं तरी 2 वाजेपर्यंत यायला लागतं त्यांना.
आणि तिथं रोडला जावं लागतं आणायला. हा रोडला जावं लागतं ना. रे- हा ती गाडी बी आली, ती गाडी पाठीमागची गाडी पण आली. ते पण काम आहे जे. सकाळी थोडं थोडं काम चालू असतं. विराजला सोडल्याच्या नंतर दुकानाला गिरायक होता आज. आणि दीपालीचं असतंय मग घरचं किरकोळ किरकोळ काम चालूच असतंय. काय झालं तिला? हळू झोपल्या तू काय? झोपल्यात, आराम चालू आहे त्यांचा. आराम चालू आहे. ते आता जाते थोड्या वेळाने. हा आनंदी पण उठली वाटतंय. आनंदी पण उठले वाटतं. हा तरी मोठा कर जरा बोल. पाऊस तर यायलाच पाहिजे म्हणलं, पावसाशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. पर्याय नाही. आणि रानातली पण कामं त्याशिवाय सुरू रानातली काम तसेच पडले तर पावसामुळे कामच नाही येत ना काहीच. हा कारण पाऊस पडत नाही तर पेरणी नाही, काही खुरपणीचे दिवस आणि आले ह्या असते दिवसात पार खुरपण कोळपण चालू असते नाही का? खुरपायचं चालू तो असतं आनंदी आता. उठली, आनंदी तर उठली. बघा, आनंदी पण उठली आता. चला उठली का आनंदी? आनंदी ए किट्टू पण उठली किट्टू. उठली. झोपायला दम नाही, उठायला दम नाही. हा असंच आहे दिवसभर, झोपायला दम नाही, उठायला दम नाही, हा 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 आणि आम्हाला दम नाही. चला गिराय काय करावं मग? दुकानाला बी सारखं गिराय येते, हिचा बी त्रास हा. आहे का नाही? पण आता चला दुपारी आता थोडं निवांत झाली म्हणायचं आहे का नाही? आता निवांत झाले. आता एकदा काय करायचं, कपडे धुवायचे. हा. तुमच्याबरोबर रोज जेवण करीत असते, पण आज माझं जेवण भुकलंय. हा मी घेतलं जेवण करून. मला तू का तुझं गाव उरकत आहे काय मी माहिती. थोड्या वेळाने आता जेवण करणार. मग थोडस साड्या आहेत पिकोफॉलला ते करणार. हा साड्या पिकोफॉल झाल्याच्या नंतर मग लेकरच बघणार. मग दुपारी अभ्यास हा विराचा अभ्यास बी. घ्यावा लागतो दुपारी. तू म्हणत होती आज दवाखान्यात थोडस जाऊ, मग आज जरा काय बनकडे आपला उशीर झाला का? म्हणत होते की जर असं मला बरं नाही वाटत हा तर जाऊ दवाखान्यात. तर आता काय का उशीर झालाय, 9:30 वाजले तुम्हाला. तुम्ही कधी दवाखान्यात नेणार, कधी आणून सोडणार मला? मग 12-1 तर इथंच जाणार. मग काम कधी करायचं कधी नाही का? हा ना, बरोबर. तर दवाखान्यात जाता येईल, गोळ्या खाते मी तशा. पण कालच्या पेक्षा आजचा दिवस तर बरा आहे कालच्या पेक्षा असं ना? मला वाटतं. हा वाटतंय बरोबर आहे. म्हणजे रात्री काही त्रास झाला नाही मला. परवाच्या रात्री लय झालता, हा पण रात्री काही झाला नाही. त्यामुळं आज बरं असल्यावर जायची काही गरज नाही. बरं आजचे दिवस बघ, नसेल तर उद्या मग आपण जाऊ नाही का? आहे का नाही? तसं तर मला बरंच वाटतंय. हा म्हणजे काय अडचण नाही. हा जेवण बिवण बी जाते. सर्दी जरी झाली तरी मी जेवण करते, म्हणजे करायलाच पाहिजे, कारण आपल्याला काम करायचंय तर करायलाच पाहिजे. हे झालं, करा. थोडी सर्दी झाली म्हणायचं. हा चालूच असते किरकोळ किरकोळ सर्दी. आता सध्याला सर्दी, ताप, खोकला, किरकोळ दुखणं चालूच असतं. काय त्याला नाही का गोळ्या खाऊन ते नीट करायचं असतं, आहे का नाही? सध्याला आपल्याला हाय, विराजला हाय. अरे आपल्या सगळ्यांनाच आहे. आणि नंबरच आहे. विराज झालं की मी झालं की आनंदी, आणि आनंदी झाली की तुम्ही. मला सर्दी नाही, मी तुम्हाला फक्त घसा. घसा फक्त घसा. पण आणि आता मग माझा पण घसा हे झाला नाही. हा पण आता ठीक आहे. आता आपण दोघं संगच नीट होतो ना आता, आता आपण संगच नीट होऊ. आहे का नाही? हा 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 तर कसं आहे म्हणजे अवघड आहे. पण काही एक कालचा दिवस जरा खराब होता, आजचा जरा बरा आलाय. म्हणजे एक दिवस चांगला जातोच नाही का? जातोच ना, बरोबर आहे ना, जातोच ना. तर पहिलं बरं आता हळूहळू, तसं काय अडचण नाही. बरोबर आहे. आणि जास्तीच दुखत असल्यावर तर मग मी जाणारच. आपण जाऊच, आहे का नाही? जाऊ जाऊ जाऊ. आता जर पाऊस जर टाइमशीर पडला असता, समजा 10 अरे पाऊस जर टाइमशीर पडला असता आता तर आपले खुरपण- धान उगवून आता खुरपायची वेळ आली खुरपायला असती, आपण माहितीये बसलो का? असतो नाही का? काही ना कारण काही. ह्या पावसाने तर ह्या वर्षी इतकं आपल्याला वरती बघायला लावले ना, लय म्हणजे ह्या लयच. वर्षी पीक पहिलं जातंय काही असं वाटतं. गेलंच जाते नाही गेलं आता पीक काय तर पूर्ण गेलंच. आता पूर्ण काही महिना येऊ शकत नाही. आता 5 दिवस राहिले. 30 तारीख म्हणजे महिना संपतोय जूनचा. संपतोय जूनचा. पुन्हा पाऊस पडून पेरणी करायची म्हणजे की पुन्हा 10 दिवस जाते. आणि कालपासून म्हणजे लहान मुलांना सुद्धा उष्णतेमुळं दुपारून सुट्ट्या दिल्यात. तर सकाळी लवकर बोलित ना. हा सकाळी लवकर. पण कालपासून थोडासा पाऊस झाला, पण मनाव इतका पाऊस आम्हाला म्हणजे नाही नाहीच अजून. पूर्ण. अजून आम्हाला उन्हाळाच जाणवतोय. हा. आणि शेतकऱ्यासाठी पावसाची गरज आहे, पण म्हणजे येत नाहीये. ते नैसर्गिक आता झालं, आपण तरी काय करू शकणार आहे का नाही? बरोबर ना. आता 2 दिवस झाले आभाळ येते पण आपण पाऊस त्याची आहे ना. मस्त खूप आतुरतेने वाट बघतो, पण ते काही अजून आला नाही. आलाच नाही. तर आशा करू येईनच, आणि यायला पण नाही पाहिजे. सांग ना, पण जास्त पाऊस झाला आणि लय चिडचिड झाली तर माणसं काय माहिती लय वैताग दिलाय पावसाने. पावसाने लय चिडचिड झाली. लय चिडचिड. आता म्हणजे जावा माणूस हा कुठल्याच गोष्टीत समाधानी नाही. हा, जास्त नाही. पाऊस आला आता तरी पाऊस समाधान. नाही तर आता पावसाकडे बघताय, आणि पाऊस जास्त झाला की मग काय म्हणता येईल, या पावसाने वैताग दिलाय, लय चिडचिड झाली. आणि त्या टायमाला बी त्या पावसाचा आपल्याला राग येतो. आणि लईच ऊन म्हणजे लईच ऊन पडलं
तर उन्हाचा पण राग येतो. त्यामुळे माणूस हा नैसर्गिकरित्या बदलतोच. म्हणजे कसं जर लय पाऊस झाला आणि पेरलं तर माणूस काय म्हणतोय, अरे खुरपूस तर थांब जरा गवत काढून दी, मग याय ना का. आणि सारखाच पाऊस लागला गवत लय होतंय, आपण म्हणतो थांबावं थोडं आणि पावसाने. ऊन पडलं तर माणूस म्हणतो उन्हामुळे रानात जाऊ वाटत नाही. हा, ऊन लय पडतंय. पडतंय. मग थंडीच्या कसं? दिवसात वाटतं लय गार लागत थंडीच्या दिवसात माणूस म्हणतो काय थंडी आहे, इतकी थंडी असते बाई कुठं. हा, सकाळ धरून पार ऊनच पडाना. ऊनच पडाना. म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपण वाट बघतच असतो. वाट बघतो. नाही, बरोबर आहे. पावसाच्या दिवसात उन्हाची बघतो, उन्हाच्या दिवसात पावसाची बघतो. म्हणजे नाही, एक काय असतं माहिती का दीपाली, एक माणूस आहे ना, आपण व्यक्ती आहे ना, ठाम नाही इथं. म्हणजे सुखी असलो तरी सुख नाही असं वाटतं. समाधानी आणि आपण लय सुखी इथं, लोक लय दुखी इथं. माणूस समाधानीच नाही. समाधानी नाही. हा, म्हणजे माणूस कधी समाधानीच नाही. अरे, माणूस म्हणतो हा मोबाईल घेतला असता, हा मोबाईल घेतलाय, पण थोडे 2-4 दिवस थांबला असता अजून भारी घेतला असता. म्हणजे माणूस कुठं सुख नाही, कुठं फिरवत नाही, समाधानी नाही. समाधानी. आता कसं आहे, आपण कसं समजा आपलं ठीक आहे, म्हणताय त्याला वाटतं मी अजून कमवावं. जे गरीब समज, जे गरीब आहे त्याला पण वाटतं कमवावं. म्हणजे समाधान कोणी मानत नाही. नाही. आणि काही काहींचं आयुष्यात झालंय की सगळं दुखण्यातच चाललंय. आनंदी माझ्याकडे यायला लागली. पलीकडे सरक थोडं, पलीकडे सरक ना थोडं, पलीकडे. तर पण आयुष्यात एकच नियम फॉलो करायचा. कोणचा? कोणतीही गोष्ट कशी वेळ समाधानी राहायचं. जशी वेळ येईल ती निघून जाणार. पण समाधानी माणूस आहे ना आयुष्यात करत नाही. याचं कारण सांगतो मी. सगळे माणसं आहेत ना तुम्हाला टॉर्चर करतात, नाही का. टॉर्चर म्हणजे प्रत्येक जणात जर ज्यावेळेस माणूस करतो ना, तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय आहे, मग माणूस जो जीवाला खातो. तर मला असं वाटतं समाधानी राहण्यापेक्षा, तू खाली बघती पाहिजे इकडे कॅमेऱ्याकडे, तर कुणाचंच ऐकलं नाही पाहिजे. आपण आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. आणि आपण आपल्या ऐकायचं, इकडे ऐकायचं, इकडे सोडून द्यायचं. हा ना, बरोबर आहे ना. म्हणजे कोणचा बी माणूस गोष्ट इथं घेऊन बसतो तर इथं परिणाम होईल. कोणचा बी माणूस असू द्या, तर लोक त्यांना ठेस पोहोचते, नाही का. काही ना काही कधी ना कधी बोलते, कुणी ना कुणी कुणाची लायकी काढतं. त्या टायमाला माणूस पैशाच्या मागं पडत. पण पण जीवनामध्ये कसं आहे, सगळ्याच जागा पैशाने सुख किंवा काही भेटत नाही. पैसा गरजेचा आहे, पण समाधानी राहिलं पाहिजे. एवढं नक्कीच आहे. चांगल्या माणसाला हा, ते तर आहेच, ते तर चालूच असतंय. पण मी ज्यावेळी दवाखान्यात गेलतो ना दिवशी, ते एक जण पूर्ण ना बाजलो होतं बरं का. पण कशाने बाजलो होतं माहिती नव्हतं. कुकरचं उडलं असेल किंवा बाई माणूस होतं बरं का. बाई माणूस होतं बहुतेक बरं का. पण पूर्ण ही ना इतकं जळालं होतं. ती बाई अशी एकदम, तिचा चेहरा एकदम हसरा तर नव्हताच राहिला. म्हणजे इतकं दुखत आहे. आणि सगळं बाजलं, ते शिरा बिरा सगळं काय असेल त्याचा घासा बिसा बोलता येत नव्हतं. दुःख तर हाई, पैसा बी चाललाय आणि समाधानी तर नाही. आणि दवाखान्यात पैसे लागत येत, पैशाशिवाय तर काय होत नाही. आणि पुन्हा सुख बी नाही. त्या माणसांपेक्षा बाकीचे माणसं समजा ते एकदम सुखी, तर ते सुख मानत नाही. त्याच्यामुळं दुःख. त्यामुळे मी तर एक गोष्ट सांगते, जे आहे ना त्याच्यात सुख माना. आणि लय असं लयच्या भानगडीत पडलं ना, की मग कुठं निघत. लयच्या भानगडीत कधी पडायचं नाही. जे आपलं आहे त्यात सुख मानायचं, समाधानी राहायचं, हसायचं. आणि त्याला पण वाटलं पाहिजे की ह्याला एवढं हसतं, ह्याला कुठल्या गोष्टीचा आनंद झाला. आणि मला वाटतं उद्याचं कुणालाच काही माहित नसतं बरं का. त्याच्यामुळं काम करता करता आनंद घेतला पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे. कारण पुन्हा टाइम बी राहील, तुमच्याकडे पैसे पण राहतील, पण आनंदाला तुम्हाला असा वेळ राहिल्याची गॅरंटी नाही. कोणचं दुखणं कधी येईन आणि काय होईल काय सांगत नाही. जे देवाने आपली लाईफ दिली बिंदास आहे तोवर जगून घ्या. आणि चला ठीक आहे, काम सर्वच जण करत असतील, पण लाईफ मध्ये आनंद घेणं ही सर्वात माणसाला जगायचं काम करावं. हा, पण आनंदी पण राहा. त्या कामात आनंद घ्यायचा प्रयत्न करा. काम केलं तर माणूस निरोगी राहील. हा, 100% खरं. काम नाही केलं तर चला तर दीपाली दिवशी देवाला गेली, व्हिडिओ कोण नाही काढणार. दीपाली तू बी फिरलेला नाही दाखीत. मला कसं आहे, म्हणजे मला पण लाज वाटते व्हिडिओ काढायचा मुद्दा. म्हणजे मला माणसात बोलण्याची लाज वाटते की आपल्याकडे बघत बसते. समज एखादा डोक्यात शॉर्ट काय माहिती बोलती, बडबड करते. त्याच्यामुळे काढू वाटत नाही. कसं असतं, माणूस जर हे झाला काय म्हणतात ना, माणूस जर सक्सेस झाला लोक त्याच्या बाजूने येतात. आणि सक्सेस व्हायच्या आधी लोक त्याच्यापासून लांब पळतात. ते बाई मला काही बाय घेऊ, नवरा मला लय हानी, आणि मग मी तिच्याच घरी येईल. कशाला काढू बाय माझ्या घरी येईन म्हणल्यावर चालूच असते ह्या गोष्टी.
पण मला वाटलं की तू गेली थोडं थोडं दाखवशील व्हिडिओ मध्ये, मी टाकेल. गेलते मी देवाला, मांदळीला गेलते मी, दर्शन घेऊन आले. मांदळीला गेलती ना? हा, मांदळीला म्हणजे मला जायचं होतं. पण नेमकं त्या दिवशी मी तुम्हाला म्हणलं होतं ना, आपल्याला सकाळी सकाळीच म्हणलं होतं मांदळीला जाऊ, पण तुम्ही म्हणले नंतर कधी जाऊ, कधीतरी जाऊ. हा ना. त्याच दिवशी पिकअप निघलं, म्हणजे मी 5 मिनिटात माझं आणि पुरीचं आवरलं. गेले दर्शनाला, 12 वाजता गेलं, 3 वाजता दर्शन घेऊन घरी आलं. सोय तर एकदम चांगली आहे देवावर. कसं ते मांदळीचं जे हे आहे ना, तर ते म्हणजे जिवंत हे जिवंत समाधीच आहे तिथं, नाही का. ते म्हणजे बाबा कसं एकदम हे येतं. आणि खाण्याची बी किती मस्त सोय वर. ठीक आहे, आता तू ती सांगू नको, व्हिडिओ मध्ये दाखवलं तर सांगत जा, नाही गोष्टी बोलीत नको जाऊ. आता चांगलं आहे तर पुढच्या वेळेस दाखवू. पण ठीक आहे, आता उशीर होते, जाऊ का मी? चल बाय बाय करे, बाय बाय. चला, कुणी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर सबस्क्राईब करा, आणि तीच बेल घंटी आहे ना तिला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पण प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मध्ये वर लगेच व्हिडिओचं हे येतं बघा. त्याच्यामुळे ते करून ठेवा आणि लाईक करत जा. व्हिडिओ आवडला तर म्हणजे आम्हाला कळतं की भरपूर जणांना आवडते व्हिडिओ. तर बघू आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तर मला कमेंट, मी तर रोज कमेंट वाचत असते, नाही का. तुमच्या मोबाईल मध्ये बघत असते मी कमेंट, आणि कमेंट पण छान येतात. आणि कमेंट म्हणजे लय मोठा प्रतिसाद येतो आमच्यासाठी. बरोबर, त्यामुळे ती वाचून तर मला लयच भारी वाटतं. ठीक आहे, जाऊ का मग आता? चलो बाय बाय बाय. चला, कारण उशीर होतोय आता. उद्याच्याला बघू, आज लय उशीर झाला, जरा जास्त निघायचंय ड्युटीला. आणि मुक्कादम पण थांबले, त्यांच्या पण गाडीचं थोडंसं आम्ही काम करून घेतो. मुक्कादम चालायचंय, चला चला. मुक्कादम माझ्यासाठी स्पेशल थांबले होते, बराच वेळ थांबलो. चला आता सगळ्यांचं आवरलं, जेवण वगैरे माझं पण झालंय, तर निघत होत आता दुकानाकडे.